स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. अमरावती अग्नितांडवाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन, 7 दिवसात अहवाल येणार. एकाही दोषीला सोडणार नाही, आरोग्यमंत्र्यांची घोषणा. अमरावती रुग्णालयात केली पाहणी. कर्जमाफीचा दुसरा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरित. मंत्रिमंडळ बैठकीतून मुख्यमंत्री यांनी केलं कर्जमाफीच्या हप्त्याचं वितरण. माझगावचा मोर्याच्या मिरवणूक मार्गावरती अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. शांतता पाळा, उत्सवाला गालबोट लावू नका, मंडळाचं शांततेचं आवाहन. साखरेनंतर आता तांदूळ, ज्वारी, गहू, डाळींचे दरही कडाडले. ऐन सणासुदीच्या काळात महागाईच्या झळा, पावसाचा लहरीपणा, वाढलेला वाहतूक खर्च, उत्पादनातल्या घटीमुळे दर गगनाला. स्मार्ट मीटर विरोधात हिंगणघाट शहरात मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जनाक्रोश. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा. 2029 मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, बांगरांची प्रार्थना. कावड यात्रेला मोठा प्रतिसाद. कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचा मसुदा. इंटिग्रेटेड कॉलेज शाळा सुरू ठेवण्यास मसुद्यात मनाई. शिक्षकांची नियुक्ती, जाहिराती याबाबत कठोर नियमावली. मराठी व्याकरणाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जन्मानं ज्यू मुस्लिम, तरुणांशी विवाह करूनही मराठी भाषेवर होतं प्रभुत्व. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.